तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन घर किंवा हॉटेल बांधत असाल किंवा बांधायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमचा आज आपल्याला काम आलतं कवठेमहांकाळमध्ये नागज फाट्यावरती. तर मित्रांनो, मी रोहन मिरजकर. तुमच्या घरासाठी किंवा हॉटेलसाठी तुम्ही जर एलपीजी गॅसचा जर तुम्ही वापर करत असाल, पण जे तुम्ही गॅस वापरताय ते तुमच्यासाठी सेफ आहे, त्यासाठीच आत्ताच आपल्याकडून एलपीजी पाईपलाईन फिटिंग करून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण ड्रिलिंग आणि फिटिंग करून घेतलं, त्यानंतर ना मेजरमेंट घेऊन सगळं व्यवस्थित जोडून घेतलं. आता सगळ्यात भारी म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे काही विषय नाही. आता आपली शेगडी जेवढं लांब आहे तेवढं लांब पहिल्यांदा आपण पाईप फिटिंग करून घेतो, त्यानंतर ना आपण व्यवस्थित क्लिप वगैरे जोडून देतो. आता हे एका दगडात दोन पक्षी मारला जातात, ह्याच्यानं तुम्ही 2 सिलेंडर पण लावू शकता. हे समोर दिसतं हे मेनिफोल्ड आहे, ह्याच्यानं काय होणार तर तुमच्या गॅसचं प्रेशर डबल होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे तर तुमचा 1-2 किलोचा गॅस शिल्लक राहत होता तो पण राहणार नाही. आता FSAI च्या मताने तुमचा सिलेंडर हा बाहेरच पाहिजे. आपण प्रत्येक गॅस साठी वेगळा प्लग पण काढून देतो, त्यामुळे कधी पाईप फुटली किंवा लिकेज झालं तर तुम्ही आतल्यात काम पण करू शकता. आता ऑन ऑफचा प्लग तुम्हाला आतमध्ये आपण पॉईंट काढून देणार आहे. नागाचं काम तर कम्प्लीट झाले. आता नेक्स्ट काम तुमचं आहे. लवकर कॉन्टॅक्ट करा रोहन मिरजकर, कवठेमहांकाळ.